नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 6चा प्रॅक्टिस सेट 6.3. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज. तर त्याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे y³ - 27 आणि फॉर्म्युला आहे, आपण काल बघितलेला फॉर्म्युला होता a³ + b³ होता. आता इथे a³ - b³ फॉर्म्युला वापरून आणि हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहे. चला तर मग आता आपण याला फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. ठीक आहे. आता a³ - b³. आता हा 27 कसला क्यूब येतो, तर हा 3चा क्यूब आहे, म्हणून इथे येईल y³ - 3 क्यूब येईल इक्वल्स टू, म्हणजे हे या पद्धतीने झालं a³ आणि b³ या पद्धतीने झालं आहे. ठीक आहे. तर मग आता इथे y - 3 y² प्लस y × 3 प्लस 3². ठीक आहे. तर आपण हे ॲज इट इज लिहून घ्या. y - 3 yचा स्क्वेअर yचा येतो प्लस या दोघांचं मल्टिप्लाय करून इथे 3y येईल प्लस इथे 3चा स्क्वेअर येतो 9. ठीक आहे. तर मग आलं लक्षात, हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. सोपं आहे ना. आता क्वेश्चन नंबर 2, x³ - 64 y³ आहे. आता हा फॉर्म्युला दिला आहे आपल्याला. आता 64चा क्यूब काढून घ्यावा लागेल. तर 64चा क्यूब येतो 4. 4 4s are 16, 16 4s are 64 क्यूब मायनस 4y³ इक्वल्स टू x - 4y सेकंड ब्रॅकेटमध्ये x² प्लस 4y × x प्लस 4y². ठीक आहे. तर इथे x - 4y x² येईल. ठीक आहे. प्लस आता 4 इथे 4xy येईल प्लस 4चा स्क्वेअर किती येईल 16y². तर हे असणार आहे त्याचं फायनल आन्सर. नंबरचं एक्झाम्पल बघूया. 27m³ - 216n³ आहे. तर आता 27चा क्यूब तर येतो 3, पण याचा क्यूब येत नाही. तर पण मग 27च्या टेबलमध्ये 216 हा नंबर येतो, म्हणून याला 27ने डिवाइड होतो. म्हणून आपण याला काय करू, 27ला कॉमन बाहेर घेऊन आणि मग सॉल्व करूया. इथे 27m³ - 27 8s are n³ येईल. ठीक आहे. आलं लक्षात. 27 × m 27m³ येईल आणि 27 × 8 केल्यावरती 216n³ हे आन्सर येतं. ठीक आहे. तर मग चला मग आपण आता ब्रॅकेट सॉल्व करूया. इथे 27m - 2n 8चा क्यूब रूट येतो, म्हणून इथे हा आपण घेऊन घेतला आहे, त्याचा क्यूब मिळतो म्हणून. आता आपण याला ब्रॅकेटमध्ये मांडून घेऊया. 27m - 2n इक्वल्स टू m² प्लस m × 2n प्लस 2n². ठीक आहे. आले लक्षात. आता इथे आपण फायनल आन्सर लिहून घेऊ. 27m - 2n m² ॲज इट इज येईल प्लस 2mn प्लस इथे काय येईल 2चा स्क्वेअर येतो 4n². ठीक आहे. तर मग हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. 4 नंबरचं बघूया. 125y³ - 1. आता 125 हा 5चा क्यूब येतो. ठीक आहे. तर मग इथे येईल आपलं 1चा क्यूब 1च येतो, म्हणून इथे 5y³ - 1³ इक्वल्स टू 5y - 1 5y² प्लस 5y × 1 प्लस 1². ठीक आहे. इथे येईल 5y - 1 इथे येईल 5चा स्क्वेअर 25y² प्लस इथे 5 1 जा 5 5y येईल प्लस इथे 1 येईल. तर हे असणार आहे आपलं
फायनल आन्सर. ठीक आहे. इथे असं आपण 125 वाय क्यूब मायनस 1 त्याचं आपण रूपांतर केलं 5 वाय क्यूब मायनस 1 क्यूब. त्याचं आपल्याला फायनल आन्सर मिळालं 5 वाय मायनस 1 सेकंड ब्रॅकेट 25 वाय स्क्वेअर प्लस 5 वाय प्लस 1. ठीक आहे. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 8p क्यूब मायनस 27p क्यूब. ठीक आहे. तर आता हे काय आहे, डिवाइड फॉर्ममध्ये एक्झाम्पल आहे. मग आता 8 हा कसला क्यूब येतो, 2चा येतो. 27 हा 3चा क्यूब येतो. ठीक आहे. तर मग आपण इथे घेऊया याला 2p क्यूब, इथे येईल 3/p ब्रॅकेट क्यूब. 3 जार 9 9 3 जार 27 आणि 2चा 8 हा क्यूब येतो. ठीक आहे. आता आपण याला ए बीच्या फॉर्ममध्ये घेतले. आता त्याला आपण फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. 2p मायनस 3/p ते 2p स्क्वेअर प्लस 2p इंटू 3/p प्लस 3/p ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. ते डबल ब्रॅकेट आहे. तर आता याचं फायनल आन्सर येणार आहे 2p मायनस 3/p. तर इथे काय होईल, हा p कट होऊन जाईल, हा p कट होऊन जाईल. ठीक आहे. मग इथे उरता आता 2चा स्क्वेअर येतो 4p स्क्वेअर. इथे येईल 2 3 जा 6 प्लस इथे 3चा स्क्वेअर येईल 9 आणि p स्क्वेअर. ठीक आहे. तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आलं लक्षात. ठीक आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 343 ए क्यूब मायनस 512 बी क्यूब आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब. आता हा आपण फॉर्म्युला इथे लिहून घेतला आहे. तर हा जो क्यूब आहे हा कसला येतो क्यूब, हा आहे 7चा क्यूब येतो. मग इथे 7a क्यूब मायनस हा 512 कसला क्यूब येतो, हा येतो 8चा क्यूब. ठीक आहे. इथे 8b क्यूब येईल. ठीक आहे. तर मग आता याला आपण फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. 7a मायनस 8b 7a स्क्वेअर प्लस 7a इंटू 8b प्लस 8b स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे येईल 7a मायनस 8b ब्रॅकेटमध्ये 7चा स्क्वेअर येतो 49a स्क्वेअर प्लस 7 8 जा 56ab प्लस 8चा स्क्वेअर येतो 64b स्क्वेअर. ठीक आहे. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 64x क्यूब मायनस 729 वाय क्यूब. 64 हा कसला क्यूब येतो, 4चा. 4x क्यूब मायनस 729 हा 9चा क्यूब येतो 9y क्यूब. तर आता आपण याला फॉर्म्युल्यात मांडून घेऊया. ठीक आहे. 4x स्क्वेअर प्लस 4x इंटू 9y प्लस 9y स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येईल 4x मायनस 9y. 4xचा स्क्वेअर येतो 4 4 जार 16 प्लस 4 इंटू 9 36xy प्लस 9चा स्क्वेअर येतो 81y स्क्वेअर. ठीक आहे. तर मग हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 8 आहे 16a क्यूब मायनस 128b क्यूब. आता 16चा क्यूब नाही येत आणि 128चा पण नाही, पण 16ने काय होतं 128 हा डिवाइड होतो. 16च्या टेबलमध्ये 8 नंबरला 128 येतो. तर मग आपण काय करणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर 16 काढून घेऊया. मग इथे a क्यूब मायनस इथे 8 येईल. 16 8 आर 128. ठीक आहे. इथे b क्यूब घेऊ
मग परत आता 8चा आपल्याला क्यूब भेटतो म्हणून इथे 16 डबल ब्रॅकेट येईल इथे -2/b ब्रॅकेट कंप्लीट ही सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे 8चा क्यूब रूट हा 2 येतो. ठीक आहे, आलं लक्षात. मग आता आपण याला या फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेऊया. 16a - 2/b ब्रॅकेट a² + a × 2/b + 2/b ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं फायनल आन्सर येईल 16a - 2b ते येईल a² + 2a/b प्लस इथे येईल 4/b². ठीक आहे, हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर मग आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. याचा क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय. फर्स्ट एक्झाम्पल आहे x + y ब्रॅकेट क्यूब -x - y ब्रॅकेट क्यूब. तर आपण आता ह्या पूर्ण टर्मला a मानूया आणि ह्या सेकंड टर्मला b मानूया. ठीक आहे, तर मग या पद्धतीने आता आपल्याला हे जे आहे हे आपल्याला फॉर्म्युल्यात मांडून घ्यायचं आहे. ठीक आहे, इक्वल्स टू x + y -x - y in second bracket x + y² plus x + y into x - y plus x - y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. आता इथे हे येईल आपलं x + y -x - y ते सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल x². ठीक आहे, आता हा जो फॉर्म्युला आहे x + y ब्रॅकेट स्क्वेअर, इथे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होईल म्हणून इथे x² + 2 × ab म्हणजे x × y प्लस इथे y² येईल प्लस हा x + y आणि x - y यांचं मल्टिप्लिकेशन करून इथे x² - y² इथे मायनसचं साईन येईल. ठीक आहे, आणि ह्या ब्रॅकेटलाही आपल्याला सेकंड म्हणजे हाच फॉर्म्युला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होतो. म्हणजे इथे येईल आपली टर्म प्लस सॉरी इथे मायनस आहे, इथे मायनसची टर्म येईल. इथे येईल x² - 2 × x × y प्लस इथे येईल y². ठीक आहे, आता इथे काय होणार आहे, हा +y + x -x हे कट होऊन जातील. ठीक आहे, मग इथे काय उरतात, इथे फक्त 2y उरतात. 2y इथे येईल हा x² प्लस इथे 2xy येईल 2 × xy प्लस y². इथे प्लस x² ॲज इट इज येईल -y² प्लस हा x² येईल. इथे -2xy येईल. इथे प्लस हा y² जसाच्या तसा येईल. आता इथे डिफरंट साईनच्या सेम टर्म्सच्या असतील त्या आपण इथे कट होऊन जातील. मग आता इथे +2xy आहे, ते -2xy आहे. ठीक आहे, इथे प्लस हा मायनस हा y² आहे, इथे मायनस हा प्लस y² आहे, हा कट होऊन जाईल. ठीक आहे, मग आता टर्म आपल्याकडे काय राहत आहे 2y × x² प्लस y² प्लस x² प्लस x² एवढ्या टर्म राहतात. तर मग आता आपण यांची प्लस करून घेऊया. हा 2y ॲज इट इज येईल 1 2 3 टाईम 3x आला आहे 3x² प्लस y² हा एकच झाला आहे. मग आता 2ने जर याला मल्टिप्लाय केलं तर मग आपलं ॲन्सर येतं 6x² y प्लस 2y
क्यूब येतो. तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. तर सेकंड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 3a प्लस 5b क्यूब प्लस -3a मायनस 5b ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. दिसलं सर्वांना क्लिअर. आता इथे आपला हा फॉर्म्युला आहे. आता आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याला मांडून घेऊया. ते येईल 3a प्लस 5b इथे मायनस 3a मायनस 5b. सेकंड ब्रॅकेटमध्ये 3a प्लस 5b स्क्वेअर प्लस 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b. ठीक आहे. दिसते सगळ्यांना. इथे येईल प्लस 3a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण याला लिहून घेऊया. 3a प्लस 5b मायनस 3a प्लस 5b. ठीक आहे. आता इथे सेकंड आहे हा 3a स्क्वेअर प्लस, आता इथे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. म्हणून 3a स्क्वेअर प्लस 2 इंटू 3a इंटू 5b इथे याला आला. आता इथे येईल प्लस 3a प्लस 5b येईल इथे. थ्री ए प्लस 5b आणि 3a मायनस 5b या दोघांचं काय होणार आहे इथे मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणून इथे येईल 3 3 जा 9a स्क्वेअर प्लस इथे किती येईल 5 इंटू 5 25b स्क्वेअर. सॉरी इथे मायनसचा साईन येईल. इथे येईल 25b स्क्वेअर प्लस, आता इथे स्क्वेअर दिला इथे परत तोच फॉर्म्युला येईल आपला a प्लस a मायनस बीचा 3a स्क्वेअर मायनस 3a इंटू 5b प्लस 5b स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे हे प्लस 3 हा -3 कट होऊन जाईल. ठीक आहे. उरतात काय इथे मग प्लस 5 मायनस 5 इथे 10b इन ब्रॅकेट. आता 3चा स्क्वेअर काय तो 9a स्क्वेअर प्लस, आता यांचं मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15 15 2 जा 30ab प्लस इथे हा 9a स्क्वेअर आहे आणि इथे 25 आपण हा आधी लिहून घेऊया 20. ठीक आहे. इथे आता 3चा 9a स्क्वेअर मायनस इथे येईल 30ab म्हणजे 2 3 जा 6 आणि 6 5 जा 30ab प्लस इथे 5चा स्क्वेअर येईल 25b स्क्वेअर. ठीक आहे. आलं लक्षात. आता इथे प्लस मायनसच्या ज्या टर्म्स आहेत डिफरंट साईन सेम व्हॅल्यू या कट होऊन जातील. ठीक आहे. प्लस 25 मायनस 25 कट होऊन जाईल. ठीक आहे. आता इथे फायनली उरतं काय 10b 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर प्लस परत 9a स्क्वेअर प्लस 25b स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येईल 10b. आता ज्या 9 ज्या आहेत त्या टर्म आपण एकत्र लिहून घेऊया. ठीक आहे. इथे 9 प्लस 9 प्लस 9 इथे 27a स्क्वेअर प्लस हा 25b स्क्वेअर येईल. इथे 10 मल्टिप्लायला म्हणजे आपलं फायनल आन्सर येतं 270a स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 250b स्क्वेअर हे त्याचं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. तर मग
तर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. ठीक आहे, तर मग हे आपल्याला बुकमध्ये सॉल्व करून दाखवलं. इथे आपल्याला फक्त फॉर्म्युले वापरून आणि हे सॉल्व करायचं आहे. मग याचं येईल ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर हा याचा फॉर्म्युला आहे तो. आणि आता हे त्याच्यात ॲड होतील प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. ठीक आहे, तर मग आता इथे प्लस मायनसच्या ज्या टर्म्स आहेत त्या कट होतील. हा मायनस ए क्यूब आहे, हा प्लस ए क्यूब आहे, हा प्लस बी क्यूब आहे, हा मायनस बी क्यूब आहे. हे कट होऊन जाईल. मग आपलं ॲन्सर राहतं काय 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं असणार आहे फायनल ॲन्सर. ठीक आहे, आता 4 नंबरचं एक्झाम्पल आहे पी क्यूब मायनस पी प्लस 1 ब्रॅकेट क्यूब आहे. ठीक आहे, आता आपण त्याला ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये मांडून घेऊ फॉर्म्युल्याप्रमाणे. 1 ब्रॅकेट इथे येईल पी स्क्वेअर प्लस पी इंटू पी प्लस 1 प्लस पी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे, फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेतले. आता आपण याला ब्रॅकेटच्या बाहेर काढणार आहोत. सॉरी, इथे मायनस पी प्लस 1 ते येईल सेकंड पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस इथे आता आपला ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय होईल. मग इथे पी स्क्वेअर प्लस 2 इंटू पी इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर येईल इथे. ठीक आहे, मग इथे आपलं काय राहतं, हा प्लस पी मायनस पी कट होऊन जातो. इथे मायनस 1 येतो. इथे काय राहतं पी स्क्वेअर. ठीक आहे, आपला पी इथे पी इंटू पी स्क्वेअर येतो, पी प्लस 1 पी येतो इथे. म्हणून आपण इथे पी इंटू 1 पी येतो ओनली. म्हणून इथे आता आपण पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस पी प्लस आता इथे सॉरी मी इथे पी स्क्वेअर लिहायचं विसरले. पी स्क्वेअर प्लस आता इथे 2p येईल. 2 1 2 आणि 2 इंटू पी 2p प्लस 1चा स्क्वेअर 1 येईल. ठीक आहे, तर मग आता आपलं फायनल येईल इथे 1 2 आणि 3. इथे 3p स्क्वेअर येईल प्लस हे 1 आणि 2 म्हणजे 2 प्लस 1 इथे 3p येईल आणि इथे 1 येईल. ठीक आहे, आता इथे 1 मल्टिप्लायला आहे म्हणून याचं फायनल आन्सर येईल मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे. लक्षात आलं. हे आपण फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेतलं आहे. इथे आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग इथे ब्रॅकेटच्या बाहेर येताना इथे पी मायनस पी प्लस 1 येतो. इथे पी स्क्वेअर ॲज इट इज पी इंटू पी स्क्वेअर पी इंटू 1 पी येतो. मग आता ए प्लस बीचा पी स्क्वेअर प्लस 2 पी इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर. मग आपण आता इथे प्लस मायनस पी कट झाला, इथे मायनस 1 येतो. इथे पी स्क्वेअर हा पी स्क्वेअर ॲज इट इज आणि हा पी जसाच्या तसा इथे परत पी स्क्वेअर. इथे 2ने 1 आणि पीला मल्टिप्लाय केल्यावर 2p येतो आणि 1चा स्क्वेअर 1 येतो. म्हणून इथे मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट केल्यावर 1 2 3 म्हणजे 3p स्क्वेअर येतात. प्लस केल्यावर प्लस इथे 2p आणि सिंगल पी इथे 3p होतो प्लस 1. नंतर या 1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर ते आपल्याला हे मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1 हे एक फायनल आन्सर येतं. ठीक आहे, तर मग आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. इथे आहे आता लास्ट एक्झाम्पल आपलं मायनस 3xy मायनस 2ab ब्रॅकेट क्यूब मायनस 3xy प्लस 2ab ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, तर मग आता आपण याला फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेऊया. 3xy मायनस 2ab मायनस 3xy प्लस 2ab इथे परत 3xy मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2ab ब्रॅकेट 3xy प्लस 2ab.
AB प्लस 3xy प्लस थ्रू AB ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ही झाली आपली बीची टर्म. ही एची टर्म ए इंटू बीची टर्म आली. ठीक आहे, आता आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया. इथे 3xy मायनस 2AB, इथे परत मायनस 3xy मायनस 2AB. मल्टिप्लाय होताना प्लस मायनसचं साईन इथे आपला मायनस येईल. ठीक आहे, तर मग आता ही सेकंड टर्म. आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होईल, म्हणजे इथे 3xy ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3xy इंटू 2AB प्लस इथे 2AB ब्रॅकेट प्लस. ठीक आहे, इथे येईल 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे या दोघांची प्लस येईल इथे 3xy प्लस 3xyची 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर येईल, मायनस इथे 4 म्हणजे 2 प्लस 2 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर येईल. ठीक आहे, इथे प्लसचा साईन येईल. इथे परत ह्या ब्रॅकेटला आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, मग इथे 3xy ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3xy इंटू 2AB प्लस इथे 2AB ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण यांना सगळ्यांना ब्रॅकेटच्या बाहेर, आता हे प्लस 3xy मायनस 3xy हे दोघं कट होऊन जाते. आता या दोघांची मायनस मायनसची इथे प्लस होईल, बट साईन त्याचा मायनस येईल. 4AB इथे येईल. आता 3चा स्क्वेअर काय तो 9xy स्क्वेअर येईल दोघांचे प्लस. आता इथे 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12 12xy AB येईल. ठीक आहे, 12xy अँड AB प्लस इथे येईल 4a स्क्वेअर बी स्क्वेअर, 2चा स्क्वेअर इथे स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा म्हणून इथे साईन येईल प्लस. परत इथे आपला हा 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर ॲज इट इज येईल, मायनस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर ॲज इट इज येईल, प्लस आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस इथे येईल 12xy AB यांचा मल्टिप्लिकेशन येईल. आणि आता याचा स्क्वेअर येईल प्लस इथे 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता इथे आपल्याला जे डिफरंट साईन आणि सेम व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला इथे काय करायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर मग आता मायनस हे 12xy ते प्लस 12xy AB हे कट होईल. ठीक आहे, आता इथे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर हा कट होईल. ठीक आहे, तर मग इथे आपले राहतात मायनस 4AB 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे आपलं फायनली मायनस 4AB. आता ही टर्म आणि ही टर्म यांची प्लस करून घेऊया. काय येतात मग इथे 27x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ही एकच टर्म असल्यामुळे 4a स्क्वेअर बी स्क्वेअर येईल. आणि याला आता 4ने मल्टिप्लाय करून आपलं फायनल आन्सर येणार आहे मायनस 108x स्क्वेअर वाय स्क्वेअर. याचा हा ए बी येईल इथे मायनस 16a क्यूब अँड बी क्यूब. ठीक आहे, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आलं लक्षात, समजलं सर्वांना. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.